नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 619वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, माणसाचा मेंदू हे एक अफलातून यंत्र असतं. जन्माच्या आधीपासूनच ते काम करायला लागतं आणि अगदी मरेपर्यंत ते काम करीतच राहतं. फक्त काही वेळा ते सुस्त होतं आणि माझ्यापुरतं सांगायचं तर शाळेत शिक्षकांनी काही प्रश्न विचारला तर ते थोडा वेळ थांबूनच राहतं. माणसाचा मेंदू हे एक अफलातून यंत्र असतं. जन्माच्या आधीपासूनच ते काम करायला लागतं आणि अगदी मरेपर्यंत ते काम करीतच राहतं. फक्त काही वेळा ते सुस्त होतं आणि माझ्यापुरतंच सांगायचं झालं तर शाळेत शिक्षकांनी काही प्रश्न विचारला तर ते थोडा वेळ थांबूनच राहतं. दुसरी रचना आहे, जो चांगला भुंकतो तो चांगला कुत्रा असतोच असं काही नाही आणि जो चांगला बोलतो तो चांगला माणूस असेलच असंही काही नाही. जो चांगला भुंकतो तो चांगला कुत्रा असतोच असं काही नाही आणि जो चांगला बोलतो तो चांगला माणूस असेलच असंही काही नाही. तिसरी रचना आहे, श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी यांच्या ग्रंथावर आधारित पुढचा 150वा भाग. कशाशी जोडलेला नाही, शरीराशीही नाही, स्थूल सूक्ष्म शरीरांचेही बंधन मज नाही. कशाशी जोडलेला नाही, शरीराशीही नाही, स्थूल सूक्ष्म शरीरांचेही बंधन मज नाही. मी शांत आहे, स्थिर आहे, झिजतही नाही, कारण मला कळले आहे मी शरीर नाही. मी शांत आहे, स्थिर आहे, झिजतही नाही, कारण मला कळले आहे मी शरीर नाही. मी शुद्ध आहे, निर्दोष आहे, असीमही आहे, मी शरीर बनबुद्धी नाही हे मज कळले आहे. मी शुद्ध आहे, निर्दोष आहे, असीमही आहे, मी शरीर मन बुद्धी नाही हे मज कळले आहे. शरीर करणारे नाही, अनुभवणारे नाही, मज कळले आहे की मी बदलणारा नाही. शरीर करणारे नाही, अनुभवणारे नाही, मज कळले आहे की मी बदलणारा नाही. मी सारा एकच आहे, मी मुळात चांगले करतो, मी स्वतःच ज्ञान आहे, मी स्वयंप्रकाशी असतो. मी सारा एकच आहे, मी मुळात चांगले करतो, मीच स्वतः ज्ञान आहे, मी स्वतः प्रकाशी असतो. मी बघणारा नाही, मी ऐकणाराही नाही, मी बोलणारा नाही, करणाराही नाही. मी बघणारा नाही, मी ऐकणाराही नाही, मी बोलणारा नाही, करणाराही नाही. कुठल्याही कर्माशी मी जोडलेला नसतो, मी स्वतंत्र अखंड असतो, ज्ञानाचा अर्क असतो. कुठल्याही कर्माशी मी जोडलेला नसतो, मी स्वतंत्र अखंड असतो, ज्ञानाचा अर्क असतो.
मी हे कधीच नव्हतो, मी ते कधीच नव्हतो. दोघांनाही प्रकाशित मीच करीत होतो. मी हे कधीच नव्हतो, मी ते कधीच नव्हतो. दोघांनाही प्रकाशित मीच करीत होतो. मला आत नाही, मला बाहेरही नाही. मी एकच आहे, कारण दुसरा कोणीही नाही. मला आत नाही, मला बाहेरही नाही. मी एकच आहे, कारण दुसरा कोणी नाही.